नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचे स्वागत आहे आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, हिंदू धर्मातील पुराणांमध्ये अनेक प्राणी आणि पक्षी पूजनीय मानले गेले आहेत. हे सर्व प्राणी आणि पक्षी देवी देवतांचे वाहन म्हणून पूजले जातात. शास्त्रानुसार या पशुपक्ष्यांचे आपल्या घरी येणे हा एक विशेष प्रकारचा संकेत मानला जातो. शास्त्रानुसार काही विशिष्ट प्रकारचे कीटक, प्राणी आणि पक्षी वातावरणातील सकारात्मक किरणांना जाणतात आणि त्याच सकारात्मक ऊर्जेचा पाठलाग करत वेगवेगळ्या ठिकाणी जातात. जसे मंदिरात गेल्यावर आपले मन प्रसन्न होते, त्याचप्रमाणे हे प्राणी आणि पक्षी जेव्हा सकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना आनंद होतो आणि म्हणूनच ते अशा घरांमध्ये जातात जेथे वातावरण शुद्ध आणि पवित्र असते. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. कधीकधी घरात राहणाऱ्या पशुपक्ष्यांमार्फत आपल्याला कळू शकते की एखाद्या घरात त्या राहणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. जर घरात शुभ पक्षी येऊन बसले तर यावरून असे दिसून येते की त्या घरात चांगले स्वभाव आणि चांगले गुण असलेले लोक राहतात. आणि जर त्या घरात अशुभ पक्षी आणि कीटक नेहमी दिसले तर समजले पाहिजे की त्या घरातील लोक नकारात्मक प्रवृत्ती आणि वाईट स्वभावाचे आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की घरात येणारे कीटक, प्राणी आणि पक्षी आपल्याला कोणते संकेत देतात. शास्त्रानुसार या जीवांचे आपल्या घरी येण्याचे काय महत्त्व आहे. पण त्याआधी जर तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्र हो, पहिला आहे चुचुंद्रे. घरात चुचुंद्रे असणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चुचुंद्रे राहतो त्या घरात देवी लक्ष्मी वास करते. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीभोवती चुचुंद्रे फिरत असेल तर त्या व्यक्तीला खूप मोठा फायदा होणार आहे असे समजावे. दिवाळीच्या रात्री एखाद्याला चुचुंद्रे दिसला तर त्याचे नशीब नक्कीच बदलते. त्याला अचानक पैसे आणि उन्नती मिळू शकते. घराभोवती चुचुंद्रेने प्रदक्षिणा घातल्यास घरातील अनर्थ टळतो. दुसरे म्हणजे उंदीर. उंदीर हे विघ्नांचा नाश करणारे गणेशाचे वाहन असले तरी ते नकारात्मक शक्तींचे प्रतीक मानले जाते. घरात उंदीर मोठ्या संख्येने राहिल्याने घरातील लोकांची बुद्धिमत्ता आणि सकारात्मक विचार नष्ट होतात. त्यामुळे घरात उंदरांची संख्या जास्त असणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील सदस्यांची बुद्धी भ्रष्ट होते. जिथे घाण आहे तिथे उंदीर येतात आणि ते संक्रमण देखील पसरवतात. त्यामुळे घरात उंदीर असणे कुटुंबाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. ज्या घरात काळ्या उंदरांची संख्या जास्त त्या घरात मोठा आजार होण्याची शक्यता जास्त असते. तिसरे म्हणजे मधमाशांचे पोळे. असे म्हणतात की मधमाशी दुर्दैव आणि गरिबीला आमंत्रण देते. त्यामुळे घरातून मधमाशांचे पोळे काढून टाका. मधमाशांच्या पोळ्यांमध्ये असंख्य छिद्रे असतात जी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे घरात कोणत्याही ठिकाणी मधमाशांचे पोळे असल्यास ते लगेच काढून टाकावे. चौथे आहे कोळ्यांचे जाळे. वास्तूच्या दृष्टिकोनातून घरामध्ये कोळ्यांचे जाळे असणे अत्यंत अशुभ मानले जाते. हे दुर्दैवी घटना दर्शवते. कोळ्याचे जाळे हे नकारात्मक शक्तींचे प्रतीक मानले जाते. हे जिथे होते तिथे लक्ष्मी वास करत नाही, त्यामुळे ते त्वरित काढावे. कोळ्याचे जाळे तुमच्या जीवनात अडचणी निर्माण करते आणि प्रगती रोखते. पाचवी आहे फुलपाखरू. फुलपाखरू घरात येणे ही भाग्याची गोष्ट आहे आणि हे शुभ लक्षण मानले जाते. घरामध्ये फुलपाखरांचे हे सूचित करते की तुम्हाला पुढील वाटचालीत काही चांगली बातमी मिळणार आहे. फुलपाखरांचे वारंवार दिसणे हे प्रगतीचे लक्षण आहे. जर फुलपाखरू पुन्हा पुन्हा तुमच्या घरी येत असेल त्यामुळे त्याचा एक विशेष असा अर्थ आहे जो तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. हे जाणून घ्या की फुलपाखरू हा एक कीटक आहे जो आपल्याला जीवनातील प्रगती आणि सौंदर्य याबद्दल सांगतो. म्हणून जर तुम्ही ते अनेक वेळा पाहिले तर तुम्ही समजून घ्या की तुमचे जीवन
आनंदाने भरून जाणार आहे। हा आनंद तुम्हाला वैयक्तिक तसेच सामाजिकरित्याही मिळू शकतो। 6वा म्हणजे भोवरा। भोवरा प्रेम प्रकरणाशी जोडलेला आहे। जर तुमच्या घरी भोवरा वारंवार येत असते तर तुम्हाला लग्नाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते। म्हणूनच म्हटले आहे की घरात भोवरा येत असेल तर त्याला मारहाण करून हाकलून घालू नये, हे काही चांगली बातमी आणते। 7वा म्हणजे विंचू। असे म्हणतात की जर तुम्हाला स्वप्नात विंचू दिसला तर तुम्हाला पुढील वाटचालीत काही त्रास होणार आहे। त्याप्रमाणे विंचू रांग तयार करून बाहेर जाताना दिसला तर समजून घ्या तुमच्या घरातून तिथून लक्ष्मी बाहेर जाणार आहे। पिवळा विंचू हे मायेचे प्रतीक मानले जाते। असा विंचू घरात आला तर देवी लक्ष्मीचे आगमन होते। 8वे म्हणजे मुंग्या। काळ्या मुंग्या तुमच्या घरात आल्या तर ते शुभ लक्षण आहे। असे मानले जाते की भविष्यात तुमची सुख शांती वाढणार आहे। काळ्या मुंग्या संपत्ती वाढवणारी मानली जाते। काळ्या मुंग्यांना अन्न देणे खूप शुभ असते। तांदूळ भरलेल्या भांड्यातून ते येत असतील तर ते शुभ लक्षण आहे। काही दिवसात तुमच्या संपत्तीत वाढ होईल। जर तुम्हाला काळ्या मुंग्या एक वर्तुळ बनवताना, एक सर्कल बनवताना दिसल्या तर ते घरात लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे। 10वे आहे भुंगा। घरात अचानक भुंगा येणे हे शुभ लक्षण मानले जाते। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीवर एखादा भुंगा रेंगाळताना दिसला तर तुम्हाला नजीकच्या भविष्यात पैशाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते। तुमच्या घरात प्रिय व्यक्ती येण्याचे हे शुभ संकेत मानले जाते। मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल। कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तुम्हा सर्वांचे आभार, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।